हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मित रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. मार्गशीर्षातला दुसरा गुरुवार आणि पूजेची मांडणी मी मागच्या गुरुवारी अजिबात दाखवलेली नव्हती. डायरेक्ट पूजा केली आणि त्यानंतर जे काही रुटीन आहे ते मी शेअर केलेलं होतं. पण या गुरुवारी मी सगळं शूट केलं, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते की लाईकसुद्धा नक्की करा. ताईंनो, लाईक कमी होत आहे आणि कमेंट पण छान येत आहे, पण लाईक थोडेसे कमी होत आहे, पण लाईकसुद्धा नक्की करून चला. तर इथे ना मागच्याच गुरुवारचे जे तांदूळ आहे ते मी घेतलेले आहे आणि एका डब्यात असे ठेवून देते. पूजा झाली, पूजा उचलली शुक्रवारी की ते एका डब्यात असे ठेवते जोपर्यंत आपलं उद्यापन होत नाही. सगळ्यात आधी मी पाण्याने भरलेला कलश तयार केला होता. त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, दुर्वा, 1 रुपया, सुपारी असं टाकून विड्याची पानं ठेवून ते जो कलश आहे तो रेडी केलेला होता आणि त्याच्यावर स्वस्तिक आणि आपले कुंकवाचे 5 बोटं आणि हळदसुद्धा त्या 5 बोटांच्या याच्यावर हळदसुद्धा लावून घेतलेली होती. आणि सगळ्यात आधी विड्याची पूजा केली. जे सुपारी आणि 1 रुपया ठेवतो आपण ती पूजा करून घेतली. त्यानंतर मी पूजेला सुरुवात केली आणि हो, दिवासुद्धा मी लावून घेतलेला आहे, पण तो साईडला ठेवलेला आहे म्हणजे पूजा छान अशी पद्धतशीर मांडता येईल. आणि ना जेव्हा मी फुलांच्या किंवा फळांच्या ज्या फांद्या आणते, तर फुलांच्या जेव्हा आणते ना तेव्हा त्याच्यामध्ये असे फुलं वगैरे लागून असेल अशा फांद्या मी घेऊन येते, जेणेकरून आपला कलश जो आहे तो छान दिसेल. आणि पाण्यात ते डुबून असते ना रात्रभर, त्याच्यामुळे कळ्या ज्या आहे त्या उद्यापर्यंत छान अशा उगवतात. म्हणजे पूजा उचलाची जरी वेळ होती ना तरी पण त्या छान अशा टवटवीत दिसतात. तर छान वाटते, असं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. तर विड्याची पूजा केली आणि जे 5 प्रकारचं आपलं असते खारक, बदाम, खोबरं, हळकुंड, सुपारी ह्या सगळ्या वस्तू मी त्या विड्यावरच ठेवते. कोणी कोणी आजच्या दिवशी ओटीसुद्धा भरतात, पण आमच्याकडे नाही बघितलं त्याच्यामुळे नाही भरलेली आहे मी. जे काही आपलं सवाशिणीचं सामान आहे ते सुद्धा पूजेमध्ये असते, तर नाही ठेवलेलं आहे मी. जे मी आधीपासून बघत आली आणि पुस्तकातसुद्धा एवढ्याच गोष्टी दिलेल्या आहेत, त्यामुळे त्याच गोष्टी मी फॉलो करते. शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे. तर इथे ना पुस्तक छान असं स्थिर उभं राहावं त्यासाठी मी असे मागच्या साईडला एक ॲपल आणि पुढे तर आपण नैवेद्य म्हणून ठेवतोच, पण मागच्या साईडला सुद्धा ते ठेवलेलं आहे दुसरं काही ठेवण्यापेक्षा. तर इथे आता साखर, दूध आणि पाणी असं ठेवलेलं आहे. साखरेच्या ऐवजी तुम्ही खडी साखरसुद्धा ठेवू शकता, पण आता मी आणायची विसरली आणि मागच्या गुरुवारची वाटी तशीच होती, त्याच्यामुळे तेच मी आता वापरायला घेतलेलं आहे. आणि प्रसाद म्हणूनच आपण हे करतो, तर साखरसुद्धा चालते, पण खडी साखर पावन आहे असं म्हटलं जाते. तर त्याच्यानंतरनं गणपती बाप्पाची मूर्ती, गणपती बाप्पाच्या साईडला लक्ष्मी मातेची मूर्ती आणि त्याच्या साईडला आपलं बाळकृष्ण, अशा 3 मूर्त्या ज्या देवघरातल्या आहेत त्यासुद्धा मी या पूजेमध्ये ठेवत असते. तर बाळकृष्णाच्या मूर्तीला जे आपलं तुळशीचं मंजुळा असते त्या वाहायच्या असतात आणि त्याच्यानंतर गणपतीला दुर्वा गणपतीला तर सगळेच वाहतात, पण बाळकृष्णाला मंजुळा ज्या आहेत त्या प्रिय आहे, त्याच्यामुळे आजच्या दिवशी त्यासुद्धा आपण याला वाहायच्या. त्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावून छान फुलं जे आहे ते अर्पण केलं आणि जे काही वाचलेले फुलं होते त्याचं थोडंसं मी डेकोरेशन केलेलं आहे समोर. ड्रेससाठी ना बरंच अजून काही मला करायचं आहे, पण मग बघू म्हटलं पुढच्या वर्षी, कारण रिदून यावर्षी अजिबात कुठलीच गोष्ट व्यवस्थित करू देत नाही. आजच्या दिवशी मी तर साडीसुद्धा घातलेली नव्हती, म्हटलं चला एखादी नवीन ड्रेस लावून घेऊन आपण छान अशी पूजा करू शकतो. तर इथे आरतीचं ताट मी छान असं सजवलं पहिल्यांदाच. धूप आणि दिव्यांचा सुगंध दरवळला की खरंच घरामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होते. खरंच आहे ते. आणि आजच्या दिवशी खूप छान वाटते. मार्गशीर्षातला सगळ्यात जर प्रिय दिवस असेल, सगळ्यात प्रिय वार असेल तर तो म्हणजे गुरुवार. आणि आजच्या दिवशी खरंच खूप छान प्रसन्न वाटते. कसा दिवस निघतो आणि कसा तो मावळतो ना हे काही समजतच नाही. त्यानंतर माझी सगळी पूजा झाली. कापूर
वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर मग मी फराळाला घेतलं, कारण मी फराळसुद्धा करत असते, कुठे कुठे नाही करत, नुसतं निरंकाळ किंवा मग एखादी फळ वगैरे खाऊन तो उपास पार पाडतो, पण मला नाही तेवढं सहन होत, त्याच्यामुळे मी भगर किंवा साबुदाणा वगैरे करते, शक्यतो साबुदाणाच करते. तर इथे ना आता गाजरचा हलवा करायला घेतलेला आहे. तर रेसिपी माझी नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. इतका A1 कुकरमध्ये बनवण्यापेक्षा ना हा जो हलवा आहे ना तो इतका टेस्टला जबरदस्त होते की खरंच मला तर खूप आवडते आणि बाकी कुणी जर बनवला ना तो अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे मी हीच रेसिपी नेहमी फॉलो करत असते. तर सगळ्यात आधी तूप टाकून घेतलं आणि तुपामध्ये किसलेलं गाजर, आणि गाजर किसताना कधी पण त्याची साल अजिबात काढायची नाही, तसंच ते किसायचं, छान स्वच्छ धुवून घ्यायचं आधी, म्हणजे माती वगैरे असते तर ती निघून जायला पाहिजे. म्हणजे नाही जरी साल काढली तरी पण ते जास्त असं कच वगैरे असते ना तर तो अजिबात चावणार नाही, याची काळजी घेऊन ते छान असं सालासहितच किसून घ्यायचं आणि नंतर ते तुपामध्ये परतवून घ्यायचं आणि झाकून त्याला छान त्याचा क्वांटिटी कमी होतपर्यंत तसंच ठेवायचं. तोपर्यंत मी इकडे पनीरचे तुकडे करून घेत आहे, कारण आज मला बनवायची होती पनीरची भाजी आणि ही रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आजचे जे काही मेनू आहे ना ते खरंच खूप युनिक होते आणि खरंच छान झालेले होते, त्यामुळे मी आज रिक्वेस्ट करते आणि तुम्हाला सुचवते की खरंच तुम्ही ट्राय करा. बाकी रेसिपी तुम्ही नसेल ट्राय करत तरी चालेल, पण आजच्या रेसिप्या तुम्ही दोनही नक्की ट्राय करून बघा. तर इकडे माझं गाजरचा हलवा जो आहे तो आलटवणं पलटवणं सुरूच होतं आणि तिकडे माझी भाजीची सुद्धा तयारी सुरू होती. तर बघू शकता तुम्ही, जशी गाजरची क्वांटिटी कमी झाली म्हणजे ते पूर्ण तुपामध्ये मुरलं, त्याच्यानंतर मी छान अशी साखर टाकून घेतली अंदाजे, जसं गोड आपल्याला पाहिजे त्याच्यानुसार. त्यामध्ये थोडंसं दूध टाकून पुन्हा छान हलवून घेतलं आणि कधीही गोड पदार्थ करताना ना त्याला परतवत राहावं लागते, म्हणजे असं पलटवत राहिलं की ते लागून येत नाही खाली. आणि त्यानंतर ना इथे छान असं काढून घेतलेलं आहे विलायचीनेच खरं खूप छान फ्लेवर येते. आधी कुठे ड्रायफ्रूट्स वगैरे होते आपल्या काळात, म्हणजे होते तरी ते स्वतः आपल्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये तेवढे क्वचित पाहायला मिळायचे. तर विलायची खूप अशी युनिक होती की खूप काही आपल्याला खायला मिळालं अशासारखं, त्यामुळे विलायचीचाच तो टेस्ट आहे ना तो आपल्याला बेस्ट वाटतो. तर विलायची मी टाकून घेतली आणि परत ते झाकून ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडे माझी भाजीची सुद्धा तयारी सुरू आहे. तर आता ना थोडंसं चम्मचभर बटर आणि थोडंसं चम्मचभर तेल असं मी कढईमध्ये टाकलं आणि जे काही तुकडे केलेले होते पनीरचे ते मी त्याच्यातून थोडेसे शॅलो फ्राय केले, डीप फ्राय नाही केले, म्हणजे ते जे स्मूथनेस असतो पनीरला तो थोडासा हार्ड याच्यामध्ये होऊन जाणार, अशा पद्धतीने थोडेसे वरवर असे फ्राय करून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये सांबार आणि 3 मीडियम आकाराचे टमाटर घेतलेले आहे. तुम्ही ना टमाटर घेताना पूर्ण टोटल लाल रंगाचे जे टमाटर येते ना ते घ्या, म्हणजे भाजीला कलर छान येतो. तर इथे माझ्याकडे असेच अवेलेबल होते, आभाळामुळे असेच आणले म्हणून मग ते तसेच होते फ्रीजमध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसणाच्या किडल्या टाकलेल्या आहेत 10 ते 12, काजू थोडंसं आपण कमी जास्त करू शकतो. मी आता 10 ते 12 इथे तुकडे घेतलेले आहे काजूचे, पण तुम्ही कमी पण घेऊ शकता, जास्त पण घेऊ शकता. त्याच्यानंतर 1 ते 1.5 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहे. ते छान आता मिक्सरमधून एकजीव असे फिरवून घ्यायचे न पाणी टाकता, कारण जे आपण टमाटर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ना त्याचंच छान तिथे पाणी सुटते, त्याच्यामुळे पाणी टाकायचं नाही अजिबात. तसंच ते छान असं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. त्यानंतर आलेली आहे मी परत आपलं भाजी बनवायसाठी. तर इतकी छान भाजी झाली होती ना, मी इथे आता एडिट करायला घेतलं ना तेव्हासुद्धा ती टेस्ट जी आहे ना ती मला अशी छान वाटत आहे. म्हणजे बनवले तर मीच, पण टेस्टला इतकी जबरदस्त झाली की ती टेस्ट मला अजूनही आठवत आहे. तर मी नेक्स्ट टाईम परत ती ट्राय करणार भाजी. तर इथे थोडंसं बटर आणि थोडंसं तेल परत घेतलं आणि इथे चॉप केलेला कांदा, चॉपर असेल तर अतिउत्तम, पण आता माझ्याकडे चॉपर नाही आहे त्याच्यामुळे मी हातानेच थोडंसं बारीक बारीक कट करण्याचा प्रयत्न केला, पण ते कितीही म्हटलं तरी चॉपरचा आणि हाताचा फरकच पडतो. त्यानंतर 10-12 कांडलेल्या छान असं कांडून घेतलेलं लसण पेस्ट न टाकता लसणचे कांडलेले काप टाकले ना की आणखीन टेस्ट जी आहे ती जास्त इन्हॅन्स होते. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं इथे ना हे पाहिजे होतं लाल मिरच्या, पण लाल मिरच्या नव्हत्या त्याच्यामुळे जास्त प्रमाणात मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे ना. एवढं होतपर्यंत माझा गाजरचा हलवा रेडी होता, त्यामुळे छान त्याला ड्रायफ्रूटनी गार्निश करून अजून थोडंसं झाकून ठेवलं आणि लगेच मग बंद करून दिलं. तर छान असा हलवा जो आहे तो रेडी झालेला आहे. तर हिरव्या मिरच्या टाकल्यावर त्याच्यामध्ये 2 ते 3 मी हिरव्या विलायच्यासुद्धा टाकलेल्या होत्या आणि 2 तेजपान
असं टाकून जिरासुद्धा आधीच टाकलेलं होतं तेलामध्ये. थोडंसं कॅमेराचं तो हे झाला म्हणजे ते दिसलं नाही, पण मी सांगते जिरंसुद्धा आधीच टाकलेलं होतं जसं आपण जिऱ्याची फोडणी देतो तसं. त्यानंतर जी मिक्सरच्या भांड्यातून आपण पेस्ट करून घेतलेली होती ती सगळी याच्यामध्ये टाकली. बघा इथे जर लाल मिरच्या आणि जे लाल टमाटर आहे ते असते ना तर अजून या ग्रेव्हीला कलर जो आहे तो वेगळा अजून आला असता. त्यामुळे तुम्ही यूज करताना नक्कीच ते लाल लाल कलरचं टमाटर आणि लाल कलरच्या मिरच्या यूज करा. तर त्याच्यानंतर जे काही आपले घरगुती मसाले आहे, हळद, तिखट, धनिया पावडर आपल्या आवडीनुसार टाकायचे, म्हणजे जसं आपल्या घरी खातात तसं. तर इथे मिरचीचं प्रमाण जास्त झालं त्याच्यामुळे मी तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी केलं आणि थोडीशी हीच एक माझी चूक झाली. मोर व्हिडिओ घेताना ना स्टोरेज फुल झाला त्याच्यामुळे काही शूट झालेलं नव्हतं. मला वाटलं चालू आहे पण क्षमस्व. आणि त्यानंतर असं छानपैकी नैवेद्य ठेवून दिला आणि इथेच व्हिडिओला पण मी समाप्त केलं.